नमस्कार. बघा आज आम्ही तुमच्या शेंगा काढायला आलोय मळ्यात. बघा ह्याच्या शेवग्याच्या शेंगा. भुईमुगाच्या म्हण की काय ग तुला शेंगा आणि तेच काय फरक कळ नाही. शेवग्याच्या त्याच्या बघा 2-3 दिवस झाला नेतोय काढून, पण अशा मोहर तोडल्या अशा महागा येते त्या. बघा सारखं चालूच आहे तोडायचं. माल भरपूर आला आहे, पण नुसता माल भरपूर येऊन काय उपयोग नाही. पाणी काय नाही बघा, कमी पडतंय पाणी. त्या पाय बघा अशी झाडे झाली ती, पाणी जरा कमी पडायला लागले. आता उन्हाळ्याचं असंच आहे बघा आपल्याला. म्हणून आपलं जे हातात येईल ती घ्यायचं चालू आहे बघा. नीट जुळव. कवळ्या तोडते, तोड नको तू, थांब. कवळ्या तोडते परत. लय कवळ्या तोड नको. परत न होते लगे तोडायला. बघा ही असली अशा अशा जरा निबर तोडायची. आई वाकडे घरी खायला ठेवायची, साईडला ठेव. काय एवढा उन्हाळा कडक आहे, पाला देखील पाला देखील नाही बघा. थोडीशी वांगी पण तोडून ठेवली ती न्यायला मार्केटला नेतो शेंग पण. थांब, सोड हात कापल ग. अगं मला करू दे. दरी जुळवायचं काम जुळवून अशी शेंगायचं बघा. माल तर बघा भरपूर आहे. शेंगा कशा येते बघा. सगळ्या शेंगाच आहे, पण काय पाणी नसल्यामुळं असं आहे बघा आपलं. आणि त्यात माळाला लावले, मग माळा रानाला लावली ना शेवगा. आणि पाणी या ठिकाणी लावला तर झिलानं जातोय परत ना पावसाळ्यात. कोणचंच सळ नाही, सगळे शेंगा लय येते पण तसं. शेंगाला यायचं पण पाणी नाही, काय करायचं. पाणी कमी असं ते आता काही पदरात पडलंय ती घ्यायचं. दारी तर हे मी कात्रीनं काबर तोडते माहिती आहे का? ते असे थोडं शेंड ठेवायला लागतात बघा. असं नाही हे जसं तोडले तर लगेच सुकते शेंग. मग परत ना सुकलेली शेंग आपण सुद्धा घेत नाही, मग गिऱ्हाईक कसं घ्यायचं असा प्रश्न आहे. म्हणून कात्रीनं तोडलं ना का शेंडा असा राखला पुढं का नाही का मग सुकत नाही ते लवकर. थांब शांत बस की. हे ठेव ह्यांची गडबड आहे बघा पुढे. पाला कमी बघा. शेवगा आहे ते का पुरीची गडबड. दरक दुसरा आता ढीक कर, म्हणजे एका ढिगाला हे बी तोडून घे. पडली खाली गुडू खाली एक पडली कशी पडली ती कल्ली बाजू पर तिकडून ही मध्ये ही असल्यामुळे हे करा येत नाही. तिकडूनच तोडायची. तिकडली तेवढी बाजू घेते, तिकडची साईड घेते व मग परत मग पलीकडे जाते. धरी दीदीला काय कळतच नाही. दीदी तुला कळतं का नाही? नको राहू दे, तुला सांगते ना मी तोड नको म्हणून. कोळी तुडली काय नाही, हिने जाणून तुडून ठेवली आणि तिचं नाव घेते. नाही ना तोडते का? तिला कळतं सगळं. होय कळत नाही पहिल्यांदा आली मळ्यात त्यामुळे. वरली शेंडा बघ. काही खराट्यावानी झाड झाली, पाण्यानं झाली ती. पाणी नसल्यामुळं आता पानगळ झाली नसतं. निकळून पडले. निकळून कशी काय पडती ग? नाही परत ना सगळं झाल्यावर तुला देते कात्री कापायला. मला उशीर झालाय, मोर मार्केटला उशीर होतो ग पापाला जायला. तर गेला का नाही मग देते तुला. 4 वाजले, हे 6 वाजले करेक्ट. 4 बघा माल काढला सगळा. अगं परत पाऊस येतोय ग. घरी नाही आपल्याला, घरी कालवणाला. काल तोडला माल सगळा आणि असं रानातनं बाहेर निघतोय तर इजा वारा चमकायला लागल्या. मग म्हणलं राहू द्या. मग सकाळ उठून बघा मसवडला नेले शेंगा आणि वांगी. अक्षरशः 10 रुपये घ्या ती 100 रुपये कॅरेट गेलं वांग्याचं. काय करायचं, तोट्याची बाजू आली तोटाच होतो. झाड झालं रिकाम, छाटू का झाड नाही परत येते नळाच पाणी फिरल्या होईल कळी. येईल का? होय झाले की जे खालचं बघ की. नको ही कवळे येते. अगं थांब, घरी जाताना तोडून घे ग. आमचा कॅमेरा मलाच धरायला लागतो, त्यावेळी कॅमेरा मोर येत नाही. हिला धरा येत नाही कॅमेरा.
आता काम करायचं तिला कॅमेरा पिऊला पप्पा शेंग बघ द्यायला राहू दे. राहू दे ब्या आधी काय मागणी बी लागली कळी त्याला. हा मागणं बी हाय चालू. शेंडा जरा स्टॉकिंग करायला लागते बघा. ही लेवर चालले बरं. शेंगा कशा तोडायच्या त्याच्या हे का नाही. पिऊ एका जागेलाच राहू दे. उगा इकडं तिकडं करू नको. धरव धरी शेंग धर. तर हो का किती कष्ट करायचं तर चालूच आहे बघा. आपलं कष्ट करायचं काय कमी नाही. पण निसर्गाने पण साथ दिली पाहिजे. प्लस आपलं नशीब बी लागतं. तसं सगळ्यालाच दोष देऊन चालत नाही. आता शेवगा आहे परत वांगे. ती वांग्याला पण दर कमी शेवग्याला पण दर कमी. काय कोणचंच काय होईना. दोन्हीतल्या एकाला तरी दर असता तरी जरा मेळ लागला असता. पण काय असू द्यात आपल्या नशिबात असेल ते होत असते. आम्ही करायच तर प्रयत्न करतोय बघा. पुढं आपलं नशीब. तर वांगी 1 कॅरेट तोडले ते आज. पाणी येताना घरनं आलं तोंड वाढलं असतं एवढं. हा पाण्याची बाटली येताना घरनं आपण हलताना घेऊन रोज घेऊन रोज पाणी असतं मळ्यात. आज नेमकी लाईट नाही. कवळे बाळा ती शेंग. आज नेमकी लाईट नाही त्यामुळं पाणी प्यायला नाही. तोंड वाळून गेलंय. शेंगा तर तोडायचे त्या मार्केटला तर उशीर होते जायला. सगळे गुण जाता. बिन पाणी प्याता एवढं काम करायचं आणि घरी जाऊन पाणी प्यायचं. आता पाणी तर इथं मळ्यात कुठंच नाही. पाणी लाईनीशिवाय आमच्यात पाणीच येत नाही. कारण विहिरीत तर उतरायला पायऱ्याच नाही त्या. परत ना लाईटी नसल्यामुळं बोरचं तर पाणीच येत नाही. असा प्रश्न आहे. त्यामुळं घरीच जाऊन आता पाणी प्यायचं. आता पटापटा एवढ्या शेंगा घेते कामापुरत्या किती 15-20 किलो नेतो रोज आपल्या. तेवढ्याच थोड्याशा तोडून आटपाडीला इथं मार्केटमध्ये तेवढ्याच तोडते आता आणि जाते घरी आता. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचा आता लय दिवस झालं ब्लॉग बनवला नाही आम्ही. कारण कामात ना आम्हाला मुंडकच वर आमचं होईना. त्यामुळे व्हिडिओ बनवायचा म्हणलं का असं थांबावं लागतंय. काम तिथंच ठेवायला लागतं आणि व्हिडिओ बनवायला लागतोय. त्या पाय राहिलं ना. आज जरा लवकर बी आलो नाही. आज एकच किंवा वांग्याच कॅरेट काढल्यामुळे जरा वेळ मिळाला. नाही तर वेळ मिळत नाही व्हिडिओ पण काढायला. रोज 2-2, 3-3 कॅरेट वांगं काढतो. आज थोडंच काढलंय. चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत आमचं ब्लॉग सपोर्ट करा आणि आम्हाला सपोर्ट पण करा. धन्यवाद. कात्री आण बाळा. तिला आणखी इकडे उशीर झालाय का.